मित्रांनो, आपले फक्त 7 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. तरीसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात. तर चला, कालच्या भागात आपण बघितलं की सूर्या CCTV फुटेज बघून मनातल्या मनात स्माईल करत असतो. तेव्हा वच्छी बोलते, "सूर्या, काय आठवतंय का?" तेव्हा सूर्या बोलतो, "अगं बयो, बायो सांगितलं ना मी, मग काय आता काही आठवत नाही आहे. आता उगाचच मला वाटायला लागले की मी काय त्या मित्रांना भेटलो आणि काय पिलो." तेव्हा वच्ची बोलते, "ठीक आहे, ठीक आहे. आता पुन्हा असं काही झालं ना, तर मी त्यांचे हातपाय तोडून हातात देईन." तेव्हा सूर्या बोलतो, "अगं बायो, झालं ते झालं ना, जाऊ दे ना. आता इथून पुढे मी तसं नाही करणार." तेवढ्यात चिंगळी तिथे येते आणि बोलते, "बायो, आता मी तुला CCTV फुटेज दाखवलं ना, मग तू मला नवीन मोबाईल घेऊन देणार ना?" तेव्हा वच्ची बोलते, हा काय कामचा आहे? हा पहिले तो फेकून दे, पहिले जो आहे तोही फेकून देईल." तेव्हा सूर्या बोलतो की "कळलं." तेव्हा चिंगळी बोलते की "तुझ्यामुळेच हे सगळं झालंय." आणि ती रागात तिथून निघून जाते. तेव्हा वच्छी बोलते, "सुधाकरा, आता जे काही झालं ते सगळं मिटलं असेल तर कामाला लागूया." असं म्हणून सुधाकर सुद्धा सूर्याकडे बघत बघत वच्चीच्या मागे चालला जातो. सूर्या एकदम सुखाचा श्वास घेतो आणि बोलतो, "देवी आई वाचवलंच गं. फक्त डॉक्टर मॅडमने दिलेलं गिफ्ट गिफ्ट मला सापडू दे." सूर्या तिथे सोफ्यावरच बसलेला असतो. सूर्य असा पाठीमागे हात करतो तर त्याच्या हाताला तो डब्बा लागतो. बघतो तर काय, ती ऑरेंज कलरची पिशवी आणि त्यात तो डब्बा असतो. सूर्या बोलतोय, "या बाय नारळवडी." तेव्हा तो डब्बा ओपन करतो, त्याचा सुगंध घेतो, इतका खुश होतो आणि CCTV फुटेजमध्ये बघून बोलतो, "डॉक्टर मॅडम, हे बघा काय सापडलं ते." आणि सूर्या पटकन तो नारळवडीचा डब्बा पिशवीत घालतो आणि खूप आनंदी होतो. तिकडे सुलेखा आणि वैदेईच्या घरी येतात. तेव्हा सुलेखा वैदेईशी बोलत असते, तेव्हा वैदेईचे लक्ष नसतं. तेव्हा सुलेखा बोलते, "अगं तुझ्याशी बोलते मी, कुठे लक्ष आहे तुझं? त्याला मिस करतेस ना?" तेव्हा वैदेई बोलते, "कोणाला?" तेव्हा सुलेखा बोलते, "लहानपणापासून ओळखते मी तुला." तेव्हा वैदेई बोलते, "म्हणजे मी त्याला मिस करते, पण ते फक्त मित्र म्हणून." तेव्हा सुलेखा बोलते, "मित्र म्हणून?" वैदेई उठून जाते आणि बोलते की "हो, मित्र म्हणून फक्त." सुलेखा बोलते, "मित्र म्हणून का होईना, पण मिस करतेच आहेस ना?" वैदेई बोलते, "म्हणजे अगं त्याचा स्वभाव असा आहे की." आणि वैदेही निशब्द होते. तेव्हा सुलेखा तिला डिवचत बोलते, "कसा आहे गं स्वभाव? जरा मला पण सांग गं, कसा आहे?" तेव्हा वैदेही बोलते, "चले अगं, हेच म्हणजे सतत खोड्या काढत राहणं, हसवत राहणं. त्याच्या इतका उत्साही माणूस मी आजपर्यंत पाहिला नव्हता. एकदम वेगळीच एनर्जी आहे त्याच्यात." सुलेखा बोलते, "एकदम बारीक लक्ष आहे हं." तेव्हा वैदू चिडते आणि बोलते, "सले." सुरेखा बोलते, "हेच जर माझ्याबद्दल 4 गोष्टी विचारल्या ना, तर सुचणार नाहीत तुला." वैदेही बोलते, "सले, परत परत तीच पाटी गिरवत बसू नकोस. मी सांगते ना, असं काही नाही आहे. आणि रोज भेटणारी व्यक्ती एखाद्या वेळेला अचानक आपल्याला भेटली नाही तर आपण तिला मिस करतोच ना. आता तूच अचानक उद्या 4 दिवस सुट्टीवर निघून गेलीस तर मी तुला मिस करेनच ना. तसंच आहे हे." सुलेखा बोलते, "मला सांग, मी जे बोलते ते कळतं नाही तुला की कळूनसुद्धा कळल्यासारखं करतेस, न कळल्यासारखं करतेस?" तेव्हा नलू तिथे येते आणि बोलते की "काय गं, काय काय कळत नाही आहे?" वैदे पटकन टॉपिक चेंज करत बोलते, "आत्ते, अगं ही सलीची नेहमीची बडबड. ही काय बोलते माहिती आहे ना तुला?" तेव्हा नलू बोलते, "काय गं, आज कशी काय चुकलीस?" तेव्हा सुलेखाच्या तोंडातून अचानक निघून जातं, "आज ती वैदूच्या हातच्या नारळवड्या खायला." तेव्हा वैदेही शॉक होते. नलू बोलते, "म्हणजे? अगं डब्बा भरून घेऊन गेली होतीस ना नारळवड्या, काय केलं? हिला नाही दिलंस तू? अगं बालपणाची मैत्रीण ना तुझी." तेव्हा सुलेखा पटकन टॉपिक चेंज करत बोलते, पेशंटला वाटल्या तर संपल्या वड्या." वैदे बोलते, "हो ना, किती गर्दी होती." तेव्हा नलू बोलते, "मला वाटलंच होतं. आणि तो डब्बा घेऊन गेलीस ना, तो डब्बा परत घेऊन यायचं हं. अगं वहिनीचं नाव आहे त्यात." नलू बोलते, "मला डब्बा पाहिजे हं. सले, ही जर का विसरली ना, तिला आठवण करून दे, कामात विसरून जाईल ही." नलू बोलते, "बसा तुम्ही दोघी, मी चहा टाकते." नलू गेल्यावर सुलेखा लगेच वैदूला समजायला लागते आणि बोलते की "तू टेन्शन नको घेऊ." तेव्हा वैदू बोलते की "तू गप्प बस." तेव्हा सुलेखा बोलते की "अगं चुकून बोललं ना मी." आणि सुलेखा तिला समजावत बोलते, "हे सगळं नीट होईल हां." इकडे वच्ची विचार करत बसलेली असते. सुधाकर तिला बघतो आणि बोलतो, "बायो, एवढा विचार करून काय करणार आहेस तू? सगळं बरोबर होईल, माझ्यावर सोड." वच्ची बोलते, "इथे माझ्यासारख्याचं काही चालत नाही, तिथे सारख्या अडाणीचं काय चालणार आहे?" तेव्हा सुधाकर बोलतो, "बरोबर आहे, मी अडाणी आहे, पण तुझ्या हातात काय आलं? माती आणि दगडच ना, एवढे प्रयत्न करून सुद्धा." वच्ची बोलते, "काय चुकते, काही कळत नाही आहे, डोकं फोडण्याची वेळ आली आहे." तेव्हा सुधाकर बोलतो, "मी सांगू, तुझी हरकत नसेल तर?" सुधाकर बोलतो, "बायो, तू सूर्यासाठी पोरी बघण्यात चूक केलीस. कसं आहे ना, पिंजऱ्यातल्या पक्ष्याला एकदा आभाळ दिसलं ना, मग त्याला तू सोनं खायला दे, त्याच्या लेखी ते दगडच आहे." बच्ची बोलते, "सुधाकरा, कोडी घालू नको, परिस्थिती पण नाही आणि मनस्थिती पण नाही आहे." सुधाकर बोलतो, "अहो बायो, मोबाईलमध्ये चकचकीत आणि टकटकीत पोरी बघायची सवय लागली आजच्या पिढीला.
काय गावातल्या साध्या बोळ्या पोरी आवडणार आहेत? मी काय म्हणतो बायो, जरा त्याच्या मनाचा विचार कर ना. वच्ची बोलते, काय म्हणणं आहे तुझं? ती मुंबईची फटाकडी पोरगी सुनबाई म्हणून घेऊन येऊ आणि माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला? तेव्हा सुधाकर बोलतो, बायो फटाकडी जरी असली तरी त्याची वात तुझ्या हातात आहे ना. या पारगावची मालकी नाहीस तू. बाहेरच्या पोरीचं तुझ्यासमोर काय टिकावं लागणार आहे? सुधाकर बोलतो, बायो खरं सांग, घाबरलीस का? तेव्हा वच्ची बोलते, मी कोणाला घाबरत नाही सुधाकरा. आबाळ फाटलं तरी त्याची जमीन बनवून परत आबाळ तयार करेन मी, लक्षात ठेव. सुधाकर बोलतो, आलं लक्षात. मग हे तुझ्या लक्षात का येत नाही? एखादी मॉडेल पोरगी बघून सूर्याचं लगीन लावून दे. बाहेरची केली तरी चालेल, पण तुला अवजावं करणारी हवी. त्यावर वच्ची कोणाला तरी फोन लावते आणि बोलते की, साधना कशी आहेस? तुझी एक मदत हवी होती मला. इकडे सूर्या नारळवड्या घेऊन येतो बाहेर आणि रात्री बाहेर तो वड्या खात असतो. तेवढ्यात वड्या खाता खाता त्याला आठवतं की वैदेही त्याला बोललेली असते की मी कमिटेड आहे म्हणून. सूर्याला नारळवडी खाता खाता रडायला येतं. तेवढ्यात वैदेहीचा फोन येतो. वैदेही त्याला विचारते की सूर्या. तेव्हा सूर्या बोलतो की, अहो मॅडम 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. तुमचीच आठवण काढली बघा, डबा सापडला आणि नारळवड्याच खातोय मी. तेव्हा सूर्या सांगत असतो की मी अशा वड्या आयुष्यात खाल्ल्या नव्हत्या कधी. तेव्हा वैदेही बोलते की तुला आवडल्या की मला माझ्या मनासमाधानासाठी बोलतोय? तेव्हा सूर्या बोलतो की नाही हो मॅडम, असं कसं बोलणार तुमच्या समाधानासाठी? तेव्हा सूर्या बोलता बोलता इमोशनल होतो आणि वैदेही इमोशनल होते आणि वैदेही टॉपिक चेंज करते. सूर्या पूर्णपणे तिच्या प्रेमात असतो. इकडे दुसऱ्या दिवशी वैदेही हॉस्पिटलला जायला निघते. तेव्हा ती नाश्ता करत असते. तिथे वरद येतो आणि वरद तिच्यासमोर एक सरप्राईज गिफ्ट ठेवतो. तेव्हा वैदेही बोलते की काय आहे ही चावी कसली आहे? तेव्हा वरद बोलतो की वैदू, आता तुला ती भुतकर मॅडम त्रास देते ना, आता ही चावी घेऊन तिच्या तोंडावर फेक. तेव्हा वैदू बोलते की मला समजलं नाही. तेव्हा वरद बोलतो की अगं तुझ्या आरोग्य केंद्रासाठी ॲम्ब्युलन्स हवी होती ना, ही घे ॲम्ब्युलन्स, आता तुला ती त्रास देणार नाही. आणि वैदेही खरंच खूप औषध होते की ॲम्ब्युलन्स आल्यामुळे हॉस्पिटलसाठी. आणि वैदेही वरदचा हात पकडते आणि थँक्यू म्हणते. आणि वरद तिच्या प्रेमात बुडालेलाच असतो. वरदला खूप भारी वाटतं. वैदेही हात काढून नाश्ता करायला लागते तरीसुद्धा वरद त्याच्या हाताकडेच बघत असतो की वैदेहीने त्याचा हात पकडला आहे म्हणून. इकडे सूर्या आणि त्याचे मित्र खूप टेन्शनमध्ये असतात. सूर्या बोलत असतो की यार काय करायचं काही सुचत नाही आहे. तेवढ्यात त्याला फोन येतो. तेव्हा वैदेही हॉस्पिटलला जाता जाता ॲम्ब्युलन्सची गोड बातमी ही सूर्याला सांगायची असते. तेव्हा सूर्या बोलतो की शांत बसा, डॉक्टर मॅडमचा फोन आहे. तेव्हा वैदेही बोलते की सूर्या तुला माहिती आहे का, एक गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हा सूर्या थोडा घाबरतो आणि त्याच्या मित्रांना बोलतो की अरे डॉक्टर मॅडमना एक गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हा नानू बोलतो की त्यांचं की लग्न ठरलं की काय? तेव्हा सूर्या बोलतो की गप ना, मार खाशील. तेव्हा वैदेही बोलते की सूर्या तुला माहिती आहे आपल्या आरोग्य केंद्रासाठी ॲम्ब्युलन्स मिळाली. तेव्हा सूर्या बोलतो की हे सांगायचं होतं, म्हणजे छानच गोष्ट आहे, बरं झालं. तेव्हा वैदेही बोलते की बरं बरं ठेवते मी फोन. तेव्हा सूर्या बोलतो एवढंच सांगायचं होतं? तेव्हा वैदेही बोलते की हां म्हणजे हां डबा घेऊन ये हे पण सांगायचं होतं. तेव्हा सूर्या बोलतो की डबा ना, हे काय डबा आणतोच आहे. तेव्हा सूर्या वैदेहीशी बोलत असतो. तेव्हा मंग्या नानूला बोलतो आणि बोलतो की बघ मी सांगतो तेच तसं करायचे, गप्प बसायचे, मला साथ दे फक्त. तेव्हा मंग्या आणि नानू प्लॅन करतात. तेव्हा मंग्या जोरजोरात बोलतो की या वहिनी या, तुमच्या नवऱ्याचंच ऑफिस आहे, या या कशा आहेत तुम्ही, हे बघा तुमच्या नवऱ्याचं आहे तेच तुमचं आहे. तेव्हा सूर्याला काहीच कळत नसतं आणि वैदेही इकडे थक्क होते की सूर्याची बायको तिथे ऑफिसला आली म्हणून. तेव्हा सूर्या बोलतो की अरे फोनवर हात ठेवून बोलतो की अरे काय बोलतायत तुम्ही? तेव्हा नानू बोलतो की वहिनी काय हवी तुम्हाला, चहा कॉफी? तेव्हा हे दोघं वहिनी वहिनी करत असतात. तेव्हा सूर्या खूप सांगण्याचा प्रयत्न करतो की अहो डॉक्टर मॅडम. तेव्हा वैदेहीला पूर्ण तेच वाटतं की तुम्ही काही बिझी आहात का? तेव्हा सूर्या बोलतो नाही बिझी नाही आहे. तेव्हा मंग्या जोरजोरात फोनवर जवळच बोलत असतो की वहिनी कशा आहेत तुम्ही, या या या. ते पूर्ण वैदेहीला जळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा वैदेहीला खूप वाईट वाटत असतं आणि सूर्यालाही कळत नसतं की काय करावं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. चला मित्रांनो, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. असेच एपिसोडचे अपडेट्स रिव्ह्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.